हरिओम. यापूर्वी पाहिल्याप्रमाणे जागतिक योगा दिनानिमित्त आपण पाहत आहोत 21 दिवस 21 योगासने ही आसन शृंखला. आजचा डे आहे 13. आज आपण पाहणार आहोत उग्रासन. आपल्या सोबत आहेत रीना मॅडम. आपल्याला उग्रासन करून दाखवणार आहेत. उग्रासन करण्यासाठी आपल्याला उठून उभं राहायचंय. आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घेऊन उभं राहायचं आहे. सावकाश आपल्याला दोन्ही हात श्वास सोडत खालच्या दिशेने घेऊन जायचे आणि टाळूचा भाग हा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सावकाश आपल्याला दोन्ही हात तोल सांभाळत आपल्याला दोन्ही पायांच्या गोठ्यांना पकडायचं आहे. जरी आपल्याला नाही जमलं तरी हे आसन तोलात्मक असल्यामुळे दोन्ही हात आपल्याला डोक्याच्या बाजूला घेऊन ठेवायचे आहेत, कारण मानेचे स्नायू हे अतिशय नाजूक असतात, त्याच्यामुळे ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. सावकाश आपल्याला हे आसन सोडायचं आहे. सावकाश दोन्ही हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे. श्वास घेत घेत सावकाश आपल्याला कमरेतून सरळ व्हायचं आहे आणि सावकाश आपल्या दोन्ही पायांमधील अंतर हे कमी करायचं आहे. उग्रासन हे आसन शीर्षासनाचे आपल्याला सगळे फायदे त्या उग्रासनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्यांना शीर्षासन जमत नाहीये त्यांनी उग्रासन केलं तरी चालणार आहे. ज्या पद्धतीने आपल्याला शीर्षासनामध्ये पूर्ण शरीर हे वरच्या दिशेने सरळ उभ्या दिशेने आपण पाय वरच्या दिशेने असतात आणि आपला डोक्याचा भाग हा खालच्या दिशेने असतो, त्याच पद्धतीने काहीस आपल्याला यामध्ये डोक्याचा भाग हा खालच्या दिशेने घेतल्यामुळे टाळू जो आहे तो टाळूवरती आपण हा पूर्ण भार तोल त्याचा सांभाळला गेलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्या दोन्ही पायांमध्ये आपण जास्तीत जास्त अंतर घेतल्यामुळे मांड्यांवरती त्याचा खूप छान पद्धतीने आपल्याला इथे ताण पाहायला मिळतो. त्याच पद्धतीने आपल्याला कमरेवरही याचा ताण जास्त पद्धतीने इथे पाहायला मिळतो. त्याच्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, तेथील लवचिकता वाढते आणि आपल्याला मेंदूच्या कडे जो रक्त पुरवठा आहे तो चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. त्याच्यामुळे जरी शीर्षासन आलं नाही तरी आपण उग्रासन हे केलं तरी आपल्याला त्याचे फायदे इथे आपल्याला अनुभवायला मिळतात. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे किंवा ज्यांना काही मणक्याचे आजार आहेत त्यांनी तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच हे आसन करायचं आहे. धन्यवाद.